तेव्हा राजेंद्र घनवट यांचं नाव मी एका चॅनलच्या डिबेटवर घेतलं. ते घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात म्हणजे इथे चेतन चिखळे नावाचा एक मुलगा बसलाय, त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि हे सगळेच्या सगळे शेतकरी माझ्या घरापर्यंत येऊन त्यांनी मला समजावलं की आमच्या सगळ्यांचे मोठ्या प्रमाणावर छळ केलेत ते या राजेंद्र घनवट याच माणसांनी केलेत. तर कोण आहेत हे राजेंद्र घनवट यांची आपण आता सुरुवात करूया. हे पिक्चर पहिलं आहे. हे धनंजय मुंडेंबरोबर जे अतिशय असे छान जवळ असलेले, जसे ते कराड बरोबर असायचे तसेच जवळ असलेले हे राजेंद्र घनवट. पिक्चर नंबर 2 व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी बद्दल, म्हणजे जी फ्लाय ऍश महाजनको कडनं घ्यायची आणि मोठ्या प्रमाणावर बाहेर विकायची, ज्याच्यावर मी ऑफिस ऑफ प्रॉफिट याचे गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटले. त्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस मध्ये डायरेक्टर जे आहेत, म्हणजे याच्यात 2च डायरेक्टर आहेत. एक आहे राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे आहेत राजेंद्र घनवट, पोपटलाल घनवट. तिसरा हा जो फोटो आहे हे मी सगळे माध्यमांना माझ्या ब्रॉडकास्ट ग्रुप वरनं देणार आहे. तिसरा हा जो फोटो आहे हा जगमित्र शुगर नावाची जी कंपनी आहे याच्यात सुद्धा राजश्री मुंडे आहेत. याच्यात आधी धनंजय मुंडे वाल्मी कराड देखील होते. त्याच कंपनीत हे सुद्धा राजेंद्र पोपट घनवट हे आज तगायत डायरेक्टर म्हणून तिथे आहेत. एवढंच नाही तर त्यांचे इतरही, म्हणजे पोपटलाल घनवट हे सुद्धा या कंपनीत आधी डायरेक्टर होते. यांनी काय काय केलंय तर 11 अशा शेतकऱ्यांची माझ्याकडे आता डिटेल्स आहेत. 11. तर या प्रत्येक शेतकऱ्याला छळून छळून, म्हणजे त्याच्यात एका शेतकऱ्याची 20 कोटीची जमीन होती ती त्यांनी फक्त 8 लाखात व्यवहार केला. एकाची 1 कोटीची जमीन होती त्याचा 4 लाखात व्यवहार केला. आणि जे जे त्यांच्या विरुद्ध लढले, म्हणजे इथे आता मीरा सोनावणे आहेत, या चिखले ताई आहेत, या सगळ्यांविरुद्ध त्यांनी अफाट प्रमाणावर सगळ्यांवर गुन्हे दाखल केले, त्यांचा छळ केला. म्हणजे आज जर तुम्ही बघाल, या ताई तुमच्याशी बोलतीलच, तर यांच्यावर, यांच्या कुटुंबावर देखील त्यांनी कसा छळ केला याची माहिती त्या देतील. मीरा सोनावणे यांचं त्यांनी, म्हणजे त्यांच्या जे व्यक्ती घरचे 1997 मध्ये वारले होते ते 2006 जिवंत दाखवून त्यांचा व्यवहार झाला असं दाखवलं. आणि या जेव्हा त्यांच्या शेतात काम करत होत्या तेव्हा बहिणीवरून अतिशय खालच्या दर्जाचं, म्हणजे तिला एक रात्र माझ्याकडे पाठव असं म्हणून मग ह्या चिडल्या आणि चिडल्यावर त्यांनी त्यांना सरळ केलं. म्हणून त्यांच्यावर 8 दिवसानंतर 307चा गुन्हा दाखल केला. जे जे शेतकरी त्यांच्या विरुद्ध लढायचे त्या सगळ्या शेतकऱ्यांविरुद्ध मानहानीचे, नंतर कुठले कुठले त्यांनी गुन्हे, 307चे गुन्हे अनेक लोकांवर, यांच्या मीराताईंच्या तर त्यांच्याबरोबर 9 लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले. आणि एवढंच नाही, त्यांच्यापैकी एक माणूस हा एक PSI देखील आहे. अशा लोकांवर या माणसांनी अफाट गुन्हे केलेत. माझ्याकडे त्यांचे असंख्य व्हिडिओज आहेत ज्याच्यात ते सरळ म्हणतात की मला 2 मुलं आहेत, ती दोन्ही MBA आहेत. हे मी पोपट घनवट यांच्याबद्दल बोलते. आणि त्याच्यात ते दोन्ही MBA आहेत. पण आम्ही सगळ्या चांगल्या राजकारण्यांशी संबंध ठेवले म्हणून आम्ही ती दहशत निर्माण करू शकलो. आणि म्हणून आम्ही दहशत निर्माण करू शकलो असं नाही म्हटलंय, म्हणून आम्ही अशा अनेक जमिनी घेऊ शकलो, अनेक प्रोजेक्ट राबवू शकलो. तर शिवम बद्दल त्यांनी कसे तिथे मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट्स राबवलेत याची माहिती देखील त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दिली आहे. हेच आपल्याला सांगतं की राजकारण्यांना हाताशी धरून हे बिल्डर्स अशा सगळ्या असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातात. त्यांना कवडी मोलाची किंमत सुद्धा दिली जात नाही. आणि जो त्यांच्या विरुद्ध लढतो त्या सगळ्यांवर गुन्हे, खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीला आणलं जातं की कोणाच्या ताकद उरत नाही की या सगळ्यांना कुठेतरी त्यांनी उत्तर द्यावं. तर पोपटलाल घनवट यांना माझं आव्हान आहे
तुम्हाला हवे तेवढे तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करायचे, गुन्हे तर तुम्ही करू शकत नाही, पण तुम्ही मानहानीचे किंवा कशाचे जे करायचे तुम्ही हव्या तेवढ्या केसेस करा. प्रत्येक तुमच्या केस मधली सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत आणि ते सगळे डिटेल्स मी दाखवणार आहे.